नमस्कार. शब्द या मनाचे मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज कविता 252. अनुभव तुमचे काय माझे काय, थोड्याफार फरकाने सारखेच असतात. त्या अनुभवांची सुद्धा आठवणी होतात, अशी कविता. ऐकूया. तेच क्षण आठवतात जिथं रमतं मन, तेच क्षण आठवतात जिथं रमतं मन. दोघांचाच मिळून होतो आनंदाचा घन. घन म्हणजे ढग, पण तो घन इथे अपेक्षितच नाही आहे. घन म्हणजे आपण म्हणतो ना, एकाचा घन 1, दोनाचा घन 8, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 3दा 2 आल्यावर 8 होतात. तो घन असतो, पण इथे 2च माणसांचा मिळून आनंदाचा घन होतो, म्हणजे खूप आनंद होतो. तेच क्षण आठवतात जिथं रमतं मन, दोघांचाच मिळून होतो आनंदाचा घन. स्मृती अशा साठवून होत जावं श्रीमंत, स्मृती अशा साठवून होत जावं श्रीमंत, म्हणजे नंतर त्या वेचता येतात जेव्हा बसतो आपण निवांत. हां, ओघाने येणारच गुलाबासोबत काटे, ओघाने येतातच गुलाबासोबत काटे. आठवणी तशा टोचणाऱ्या वाहू द्यायच्या डोळ्यावाटे, आठवणी तशा टोचणाऱ्या वाहू द्यायच्या डोळ्यावाटे. दुवे प्रत्येकाकडे असतात अशा रस्त्यावर नेणारे, अशा म्हणजे आठवणींच्या. दुवे प्रत्येकाकडे असतात अशा रस्त्यावर नेणारे. जशी माझी ही साडी माझ्या आजीची आहे, म्हणजे त्या आजीच्या आठवणींमध्ये रमायला पुरेशी. अर्थात असे दुवे फक्त वस्तूच असावेत असं नाही, एखादा शब्दसुद्धा पुरतो आपल्याला आठवणीच्या रस्त्यावर न्यायला. दुवे प्रत्येकाकडे असतात अशा रस्त्यावर नेणारे, कितीही नाकारलं तरी मनात गर्दी करणारे, कितीही नाकारलं तरी मनात गर्दी करणारे. कडी कोंडे पक्के बंद केले जर का मनाचे, कडी कोंडे पक्के बंद केले जर का मनाचे, मग कशाला कोण येतंय दावे साधायला प्रेमाचे. दुसऱ्याला असा त्रास देण्यात काय असेल सुख, दुसऱ्याला असा त्रास देण्यात काय असेल सुख, बोलावं मोकळ्या मनाने जे समोरच्याचं असेल चूक. दुखावतात ना आपली मनं, तेव्हा बोलून मोकळं झालं ना तर ते नातं स्वच्छ होतं, असं मोठे लोक सांगतात. दुसऱ्याला असा त्रास देण्यात काय असेल सुख, बोलावं मोकळ्या मनाने जे समोरच्याचं असेल चूक. बुजवावे लागतात खड्डे रस्त्याला पूर्वी पडलेले, बुजवावे लागतात खड्डे रस्त्याला पूर्वी पडलेले. नवं विणायला धागे चालत नाहीत गुंतलेले, नवं विणायला धागे चालत नाहीत गुंतलेले. करावा की मोकळा दुसऱ्याचाही पाय, न संपणारा व्यूहात जो आपल्यामुळे अडकलाय. आपली बाजू अगदी कितीही असेल खरी, आपली बाजू अगदी कितीही असेल खरी, दुसऱ्याला बुडत ठेवून ती करू नये साजरी. त्याला एकदा हात देऊन मग जावं निघून, त्याला एकदा हात देऊन मग जावं निघून. डोईजड होऊ शकतं नाहीतर या कर्माचं व्याज वाढून, डोईजड होऊ शकतं नाहीतर या कर्माचं व्याज वाढून. हां, कुणालाही शिकवायचा यात जराही नाही आहे हेतू, कुणालाही शिकवायचा यात जराही नाही आहे हेतू. मी फक्त बांधत होते माझ्याच अनुभवातले सेतू, जे तुमच्याशी मिळते जुळतेत. कुणालाही शिकवायचा यात जराही नाही आहे हेतू, मी फक्त बांधत होते माझ्याच अनुभवातले सेतू. कशी वाटली कविता? आवडली असेल लाईक करा, शेअर करा, आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत रहा. धन्यवाद.